नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी हे सौमित्र घर सोडून निघून गेला आणि ती चिठ्ठी सयाजीरावांना देतात. तर ते ऐकून सयाजीरावांना तर धक्काच बसतो आणि रागाने ते ऋषिकेशवर बंदूक रोखतात. तेव्हा ऋषिकेश त्यांना समजावतो, तुम्ही नानांचे मित्र आहात. जे काही घडले ते खरं खरं सांगण्यासाठी आम्ही येथे आलो आणि त्यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी येथे आलो. तर सयाजी काका म्हणतात की आता फक्त एकच मार्ग यातून निघेल आणि लगेच बाळाभाऊंच्या हातातील बंदूक हिसकावून घेऊन ती बंदुकीचा खटका वरवडतात आणि ऋषिकेशवर चालवतात. तर जानकी लगेच मध्ये येते आणि ती बंदूक बाजूला लोटते. तेव्हा गोळी ही पुढे झाडली जाते. तर ऋषिकेश जोरात जानकी असे ओरडतो. तेव्हा जानकी खूपच घाबरते. तेव्हा कावेरी सुद्धा सयाजीरावांच्या हातातील बंदूक हिसकावून घेते. त्यानंतर इकडे घरी सुद्धा सर्वांना खूप टेन्शन आलेले असते आणि तेवढ्यात शर्वरी आणि विक्रम येतात. तर नाना लगेच उभे राहतात. तर शर्वरी म्हणते की अहो नाना, त्रास होतो, उभे कशाला राहता, तुम्ही बरे आहात का असे विचारते आणि सुमित्रा जवळ येते आणि सुमित्राला म्हणते की आई, हा सर्व काय प्रकार आहे, इतकं सर्व काही झाले तरी कोणी मला काहीच सांगितले का नाही. सुमित्रा शरयूला समजावण्यासाठी जाते. तर शरयू म्हणते की अगं काही बोलू नकोस, जानकी बहिणींचा फोन मला आला होता, परंतु काय विचारण्यासाठी. सौमित्र दादाचा फोन लागत नाही, तर तो तेथे आला का हे विचारण्यासाठी, पण तो पळून गेला हे एका अक्षरानेही माझ्याशी बोलली नाही. सुमित्रा म्हणते की अगं शरू, ह्या फोनवर बोलायच्या गोष्टी आहेत का, आणि कुठल्याही गोष्टीचा राग आला, तुला टेन्शन आले तर तू श्वास कोणते हे जानकीला माहिती आहे, म्हणून तिने नाही सांगितले तुला, आणि तू आता काही पण बोलू नकोस, एकतर आम्ही अगोदरच काळजीत आहोत. तेव्हा विक्रम म्हणतो की आई तुम्ही प्लीज शांत व्हा. सुमित्रा म्हणते की हो, शेवटी आपणच आपल्याला धीर दिला पाहिजे, पण तुम्हाला कसे कळले हे विचारते. तर आजी म्हणते की मी सांगितले फोन करून. तर सुमित्राला आजीचा आणखीनच राग येतो. विक्रम म्हणतो की आई, मला शरयूने कॉल केला, मग मी लगेच तडक ऑफिसमधून निघून आलो. मला एक गोष्ट सांगा की सौमित्राशी तुमचा काही कॉन्टॅक्ट झाला का. तेव्हा सारंग म्हणतो की नाही, त्याचीच काळजी वाटते. तेव्हा नानांना अचानक ठसका लागतात आणि ते मोठमोठ्याने खोकू लागतात. तर लगेच सर्वजण घाबरतच नानांजवळ येतात आणि त्यांना पाणी पिण्यासाठी देतात आणि नानांना शांत राहायला सांगतात. शरयू विचारते की नाना, तुम्हाला बरे वाटते का. नाना म्हणतात की हो. तेव्हा विक्रम विचारतो की दादा आणि वहिनी कुठे गेले. तर सारंग सांगतो ते सयाजी काकांच्या घरी गेले. तेव्हा शर्वरी म्हणते की काय, आणि तेथे आत्ता ते का गेलेत. सुमित्रा म्हणते की अगं आपल्या सौमित्राने घोळ घातला, मग तो निस्तरायला सुद्धा आपल्यालाच हवा. शर्वरी म्हणते की आई, त्याने काय फरक पडणार, सयाजीराव आहे तसेच वागणार. विक्रम म्हणतो की दादा आणि वहिनीने करेक्ट टिप्स घेतली. तेव्हा सारंगला खूप टेन्शन येते आणि आता तेथे काय चालू असेल कुणास ठाऊक असे म्हणतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, मला सुद्धा खूप काळजी वाटते. तेव्हा शर्वरी तिला समजावते. तेव्हा जानकी इकडे इतकी घाबरते आणि सयाजीरावांपुढे ती हात जोडते की काका असे काही करू नका, काका मी तुमच्या पाया पडते. म्हणून जानकी ही सयाजीचे पाय धरते. तर सयाजी लगेच बाजूला होतात आणि ऋषिकेश जानकीला हाताला धरून उभे करतो. जानकी रडतच म्हणते की यांची काही चूक नाही काका, मी मान्य करते की यांनी तुम्हाला वचन दिले होते, पण आम्हाला तुमच्याबरोबर दगा करायचा असता तर यांनी तुम्हाला ते वचन दिले असते का. मी हात जोडून सांगते तुम्हाला की यांची त्यात काहीच चूक नाही. जानकी म्हणते की मी तुम्हाला हात जोडून सांगते की सौमित्र भाऊजींनी जी काही चूक केली त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहेत, कारण ही सर्व कल्पना माझी होती. मलाच वाटले होते की हे लग्न झाल्यानंतर दोन्ही कुटुंबातील वैर मिटेल, सगळ्यांचे भले व्हावे यासाठी हा विचार मी केला होता. मी मान्य करते की सौमित्र भाऊजी चुकले, ते असे काही करतील असे आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. त्यांच्या चुकीची जबाबदारी मी घेते. तुम्हाला जर मारायचीच असेल तर तुम्ही मला मारा, पण यांची काही चूक नाही, मी तुम्हाला इतकेच सांगते. जानकी कावेरीला म्हणते की कावेरी काकू, हे सर्व आपल्याला लग्ना अगोदरच कळले, लग्नानंतर जर हे कळले असते तर कोणीच सुखी राहिले नसते, तिघांची सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त झाली असती. ना सौमित्र भाऊजी, ना अवंतिका, ना ऐश्वर्या. तर लगेच सयाजीला खूप राग येतो आणि नाव सुद्धा घेऊ नकोस माझ्या मुलीचं असे ओरडत म्हणतो. तुम्ही तिचे लग्न मोडले, तिच्या सुखावर तुम्ही निखारा ठेवला. खरंच माझी ऐश्वर्या खूप आनंदात होती, आणि आता जर तिला कळले की तिचे लग्न मोडले तर काय वाटेल तिला. तेवढ्यात ऐश्वर्या तेथे येते आणि तिच्या सर्व मैत्रिणी. तर ऐश्वर्याला हे ऐकून धक्काच बसतो. ऐश्वर्याला पाहून सयाजी काका आणि कावेरी यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते की लग्न मोडले म्हणजे काय, कोणी लग्न मोडले.
जानकी आणि ऋषिकेशला म्हणते की तुम्ही आणि हे सर्व काय चाललंय? सौमित्र कुठे? मला त्याच्याशी बोलायचे, तुम्ही त्याला येथे बोलवा. कुठे सौमित्र म्हणून ऐश्वर्या सुद्धा खूप भडकते. जानकी पुढे येते आणि तू जरा शांत हो ऐश्वर्या असे ऐश्वर्याला म्हणते. तेव्हा जानकी म्हणते की मी तुला सांगते की सौमित्र भाऊजी घर सोडून पळून गेलेत. त्यांचे ज्या मुलीवर प्रेम होते तिच्यासोबत. तेव्हा ऐश्वर्याच्या डोळ्यातून पाणी येते आणि ती म्हणते की काय? जानकी सांगू लागते की सौमित्र भाऊजींचे ज्या मुलीवर प्रेम होते ती मुलगी त्यांना कायमची सोडून परदेशी गेली असे त्यांना वाटले होते, पण तो त्यांचा गैरसमज होता. आणि त्या मुलीला जेव्हा कळले की तुमचे लग्न होते तेव्हा तिने आत्महत्याचा प्रयत्न केला. तेव्हा सयाजी टाळ्या वाजवतो आणि हे सर्व घडले की रचले असे विचारतो. ही भानगड तुम्हाला अगोदर माहिती होती, मग तुम्ही आम्हाला अगोदर का सांगितले नाही? ऋषिकेश पुढे येतो आणि सयाजी काका तसे नाही. जानकी म्हणते की ते केवळ एका गैरसमजामुळे झाले. सौमित्रशी आमचे बोलणे झाले होते. तो स्वतःहून या लग्नासाठी तयार झाला होता आणि त्याने आम्हाला सांगितले सुद्धा होते की त्या आधीचं सर्व काही विसरून गेला. सयाजीराव म्हणतात की सोडा, तुम्ही आमची बदनामी करण्यासाठी चांगला डाव रचला आणि आता सारव करण्यासाठी आलात होय. आणि बाळाभाऊला म्हणतात की बाळाभाऊ आत्ताच्या आत्ता निघा आणि तो सौमित्र कुठल्याही बिळात लपला असेल तर त्याला शोधून काढा आणि आत्ताच्या आत्ता त्याला आमच्यासमोर उभे करा. तर बाळाभाऊ निघून जातात. तर ऐश्वर्या खूपच भडकते आणि कुठे सौमित्र असे ती समोर टेबलवरील जे काही असते ते इकडे तिकडे फेकत विचारते. सौमित्र मला माझ्या समोर हवाय म्हणून ऐश्वर्या खूप भडकते. तर जानकी तिच्या समोर येते आणि ऐश्वर्या प्लीज तू शांत हो, तुला रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे. तर ऐश्वर्या जानकीवर सुद्धा भडकते. इनफ, एक शब्द सुद्धा बोलू नका. माझे डेडा जे काही बोलतात ते अगदी बरोबर आहेत. तुमचाच हा सर्व डबल गेम होता. आणि 1 मिनिट, मला आत्ता कळते की ज्या दिवशी तुम्हाला ती मुलगी भेटण्यासाठी आली होती ही तीच होती ना? तेव्हा जानकीला ते आठवते. तर ऐश्वर्या जोरात ओरडते आणि विचारते की बोला, ती तीच मुलगी होती ना? तर जानकी हळूच आवाजात हो बोलते. ती आणि तिचे बाबा आले होते. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला आणि सौमित्र भाऊजींना सुद्धा खूप समजवण्याचा प्रयत्न केला. सौमित्र भाऊजींनी मला वचन दिले होते की ते असे काही करणार नाहीत. ऐश्वर्या रडत विचारते की काय झाले त्या वचनाचे? तेव्हा ऋषिकेश जानकीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला आधार देतो. तर जानकी पुढे म्हणते की सौमित्र भाऊजींनी ते वचन मोडले आणि ते असे काही करतील याची आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती आणि त्यात तुमची कोणाचीच चूक नाही, आमचेच चुकले म्हणून माफी मागण्यासाठी आम्ही येथे आलोत. आणि ऐश्वर्या हे सर्व आपल्याला लग्ना अगोदर कळले, लग्नानंतर जर कळले असते तुम्हा तिघांची आयुष्य विस्कटले असती. ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला असे वाटते की तुम्ही आमच्या तिघांचे आयुष्य वाचवले नाही, तुम्ही त्या दोघांचे आयुष्य वाचवले परंतु माझ्या आयुष्याचं वाटोळं केले. आज ती लोक सुखात आहे परंतु माझे काय? घात केला तुम्ही माझा. त्या दिवशी ती मुलगी आली म्हणून तुम्ही त्या दोघांचा विचार केला आणि तुम्ही माझे लग्न मोडलं का? कारण ती दोघे सुखात राहावी म्हणून. विश्वासघात केला तुम्ही माझा. तर जानकी म्हणते की नाही ग ऐश्वर्या, मी तुझा विश्वासघात नाही केला. तेव्हा सयाजी मोठ्याने ओरडून म्हणतो की हो, तुम्ही विश्वासघातच केला. सौमित्राने तुमचा घात केला आणि तुम्ही सर्वांनी मिळून आमचा विश्वासघात केला. ऋषिकेश पुढे येतो आणि काका असे नाही असे म्हणतो. तर सयाजीराव जोराने ओरडतो की तुझा काका खड्ड्यात गेला. जानकी म्हणते की नाही ऐश्वर्या, आम्ही कुणाचाच विश्वासघात नाही केला. जानकी ऐश्वर्याचा हात हातात धरते आणि तुझा जर विश्वासघात करायचा असता तर आम्ही आमच्या कुटुंबियांचा विरोध पत्करून येथे माफी मागण्यासाठी आलोच नसतो. दोन्ही कुटुंबातील वैर मिटावे आणि तू आमच्या घरची सून व्हावी इतकीच आम्हाला वाटत होते. आम्ही विश्वासघात नाही केला ऐश्वर्या तुझा. तर ऐश्वर्या रागाने विचारते की मग का तुम्ही सौमित्राला थांबवले नाही रोखू शकला? मग तुम्ही मला आता हे सर्व सांगू नका, तुम्ही माझा विश्वासघातच केला. तेव्हा सयाजी मोठ्याने ओरडतो आणि नाण्याला जाऊन सांगा की दोस्ती संपली म्हणा आणि ती पण कायमची. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी यांना तर आणखीनच धक्का बसतो. सौमित्राला मी आता जित्ता नाही सोडणार असे सयाजीराव धमकी देतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सयाजी काका, शब्द मी दिला तुम्हाला जी काही शिक्षा करायची असेल ती मला करा, माझ्या भावाला नाही. तेव्हा सयाजी रागाने म्हणतो की तुम्हाला जा म्हणून सांगितले ना, लगेच येथून निघा. तेव्हा ऋषिकेश पुन्हा सयाजी काकांसमोर हात जोडतो आणि मी तुम्हाला पुन्हा विनवणी करतो, तुम्ही तुमचे मन मोठे करा. मैत्रीत आणि नात्यात क्षमस्वी हा शब्द असतो. तेव्हा सयाजीरावांना आणखीन राग येतो आणि मला शहाणपणा शिकू नकोस, जा म्हटलो ना असे रागाने बोलतात. निघा म्हटलेले तुम्हाला कळत नाही का? मग निघा आत्ताचे आत्ता इथून. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की चल.
तेव्हा जानकी आणि ऋषिकेश तेथून निघून जातात। तेव्हा सयाजीराव म्हणतो की सौमित्र, तुला तर आता जिंता नाही सोडू शकत, आणि लगेच बाळाभाऊला फोन करतात की सौमित्र जिथे कुठे दिसेल तेथे त्याला ठोका। तर लगेच ऐश्वर्या सयाजीरावांच्या हातातील फोन घेते आणि नाही डॅडा, तुम्ही सौमित्रचा जीव नाही घेऊ शकत, मी घेईल। तर कावेरीला आणखीनच धक्का बसतो। ऐश्वर्या म्हणते की त्याला माझ्या पायाशी जिवंत घेऊन यायला सांगा, माझी माफी मागण्यासाठी मग मी बघते की त्याला काय करायचे ते। आणि बाळाभाऊला फोनवर म्हणते की तो सौमित्र मला जिवंत हवा, आणि ते पण लवकरात लवकर। त्यानंतर इकडे आजी ही सर्वांना घरात म्हणत असते की मी तुम्हाला सांगत होते की अशी सोयरी जुळू नका, त्या सयाजीच्या नादाला लागू नका, पण माझं कोण ऐकतं? ऐकलेचा सर्व मक्ता जानकी आणि ऋषिकेशला दिलाय, त्यामुळे तुम्ही आता बसा आणि त्यांच्या ओंजळीने पाणी प्या, मग कळेल काय होईल ते। विक्रम म्हणतो की आजी सबुरीने घ्या तुम्ही थोडंसं, चांगल्या केलेल्या गोष्टीमध्ये कधी कधी अडथळा येत असतो, आणि मला यात जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांची काही चूक वाटतच नाही। उलट सौमित्राची चूक असताना ते माफी मागण्यासाठी गेलेत, हा त्यांचा मोठेपणा आहे। आणि तेवढ्यात जानकी आणि ऋषिकेश घरी येतात, त्यांना बघून सर्वजण उठून उभे राहतात। सुमित्रा विचारते की तुम्ही दोघे जण सुखरूप तर आहात ना? देव पावला, आपण अर्धी लढाई जिंकलो, आणि काय झाले ते असे दोघांना विचारते। नाना म्हणतात की अरे बाळा बोल ना, सांग काय झाले ते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई आणि नाना आम्ही त्यांना सर्व खरे खरे सांगितले। जानकी म्हणते की आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, जे काही घडले त्यांना आम्ही ते समजवण्याचा प्रयत्न केला की तिन्ही जीवांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापेक्षा, पण तरी सुद्धा सयाजीराव संतापले, त्यांनी आमचं काही ऐकूनच घेतले नाही। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कारण ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते, आणि नाना त्यांनी एक निरोप दिला। तर नाना विचारतात की काय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ही मैत्री कायमची संपली असे त्यांनी सांगितले। ते ऐकून नानांना तर धक्काच बसतो। तर ऋषिकेश म्हणतो की आणि तर नाना म्हणतात की आणखी काय? तर जानकी म्हणते सौमित्र भाऊजींना जिवंत सोडणार नाही अशी सुद्धा धमकी त्यांनी दिली। ते ऐकून आणखीनच सर्वांना जब्बर धक्का बसतो। तर सुमित्रा आणखीनच रडण्यासाठी लागते। तेव्हा आजी ही लगेच म्हणते की झाले का? शेवटी माझ्या सौमित्राच्या जीवावर हे सर्व बेतले, काय मिळवलं तुम्ही? मोठे गेले होते तिकडे सर्व शांत करण्यासाठी, मग काय झाले? जावई बापू, तुमचा मान सन्मान सर्व काही या लोकांनी धुळीस मिळवले, सयाजीरावांनी तुमची मैत्री सुद्धा तोडली। तर जानकीला खूप वाईट वाटते आणि तिच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी येत असते। आजी म्हणते की तो आता सुखाने आपल्याला जगूनच देणार नाही, त्यामुळे आता सर्वांनी लगेच आजी असे बोलून तोऱ्यात आतमध्ये निघून जाते। तर सर्वांना खूप रडू येत असते। सारंग आणि ऋषिकेश नानांना समजावतो। त्यानंतर इकडे ऐश्वर्या रूममध्ये येते आणि इकडे तिकडे सामान उद्ध्वस्त करून फेकून देत असते। तिच्या मैत्रिणी तिला समजावतात, परंतु मैत्रिणीचे सुद्धा काही ऐकत नाही आणि तिचा जो काही राग आहे तो व्यक्त करत असते। माझ्याशी ते लोक असे वागूच कसे शकले? ऐश्वर्या म्हणते की सोडा म्हणते मी तुम्हाला। तर त्यातील एक मैत्रीण म्हणते की इतकंच त्या मुलीवर त्याचे प्रेम उतू जात होते, मग हिच्याबरोबर एंगेजमेंट का केली? तेव्हा दुसरी मैत्रीण म्हणते की हो, ते रणदिवे नाव मोठं आणि लक्षण खोटं। ऐश्वर्याकडे बोट दाखवून म्हणते की हिचा विचारच त्यांनी केला नाही। तेव्हा निकिता मात्र त्या दोघींना बोलते की अगं असे का बोलता तुम्ही, आणि असे बोलून आपण फक्त तिचा त्रास वाढवतो। कुणाच्या जखमेवर असे मीठ नाही चोळायचे ग, कुणाच्या दुःखावर असे नाही बोलायचे ग। आणि ऐश्वर्याला म्हणते हे वेळीच झाले ते बरेच झाले, म्हणून ती ऐश्वर्याच्या खांद्यावर हात ठेवते। तर लगेच ऐश्वर्या सनकनाशी निकिताच्या कानामागे देते आणि तिला शटअप असे म्हणत असते, आणि निकिताला म्हणते की ऐश्वर्याला कुणाची दया नको, ही ऐश्वर्या कायम दुसऱ्याची जिरवत असते, हे कळले का तुला? आणि समोर जो काही फ्लॉवर पॉट असतो तो जोराने फेकून देते। तेव्हा निकिता खूपच घाबरते। माझे नाव ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील आहे, मी गमावणार आणि माझ्या पायाशी त्यांना घेऊनच येणार, मी त्यांना नाही सोडणार। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऐश्वर्याचा प्लॅन असतो आणि ती रणदिव्यांच्या घरी आलेली असते। मुद्दाम रडण्याचे नाटक करून म्हणते की मी निघते या घरून, परंतु माझं पाऊल नाही निघत, मी मनाने रणदिवे झाले आणि आता मला माझ्या घरातून बाहेर नाही जायचे, म्हणूनच मी तुमच्या समोर एक प्रस्ताव ठेवते। या दोन घरातील नातं टिकवण्यासाठी मी सारंगशी लग्न करायला तयार आहे। ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो आणि सारंगला तर खूपच जास्त। तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी, तुम्हाला जर हे मान्य असेल तरच या लग्नासाठी तुम्ही होकार द्या, तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती नाही। तेव्हा मात्र सारंग विचारात पडतो। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।